बघा ताईंनो, जेथे घराची स्वच्छता तेथे लक्ष्मीचा वास ही म्हण तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. याचा अर्थ काय तर ज्या घरात स्वच्छता आणि सकारात्मक वातावरण असते तिथे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम असतो. त्या घरात कायम सुख समृद्धी नांदत असते. अस्वच्छतेमुळे देवी लक्ष्मी नाराज होते आणि घरात दारिद्र्य येते. म्हणून घर स्वच्छ ठेवणे हे लक्ष्मीला आकर्षित करण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. तर बघा थोडक्यात काय तर घराची स्वच्छता केवळ शारीरिक आरोग्यच नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य सुधारतं आणि आणि देवी लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती व्हावी यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे बघा सर्वप्रथम आपलं घर स्वच्छ ठेवायचं. कितीही काही त्रास असू द्या पहिल्यांदा आपलं घर, किचन स्वच्छ ठेवलंच पाहिजे. तर बघा हे माझं इव्हिनिंगचं रुटीन आहे गुरुवारचं. तर सर्वप्रथम मी ते आता माझ्या घराची पूर्ण झाडू वगैरे मारून स्वच्छता केली, कपड्यांच्या घड्या घातल्या आणि त्यानंतर आता मी इथे चहा ठेवत आहे. कारण बघा चहा पिल्याशिवाय तर कोणत्याच कामाची सुरुवात होत नाही. सकाळी होत नाही आणि संध्याकाळी होत नाही. सकाळीसुद्धा पहिला चहा, नाश्ता आणि मग काम. तसंच संध्याकाळी पण चहा घ्यायचा, थोडासा काहीतरी नाश्ता करायचा आणि मगच आपली कामाला सुरुवात करायची. कारण बघा आपलं जर पोट भरलेलं असेल तर आपलं कामात लक्ष लागतं आणि तब्येत देखील चांगली राहते. आणि चहा घेताना असा निवांत 2 मिनटं वेळ जो असतो तो आपल्या स्वतःसाठी मिळतो. तो खूप छान वाटतो अगदी शांततेत. बघा कितीही काही झालं तरी मला अजूनही बशीनी चहा प्यायची सवय आहे. आता त्यानंतर मी माझ्या जेवणाच्या तयारीला सुरुवात करते. बघा ताईंनो, घरातील स्त्री ही खूप त्या घरासाठी महत्त्वाची मानली जाते. बघा स्त्रीमुळेच घराला घरपण येते. घरपण या शब्दातच स्त्रीचं सर्व वैशिष्ट्य सामावलेलं असतं. तिच्यामधलं वात्सल्य, प्रेमभाव, आदर करण्याची पद्धत, परत सगळ्यांबद्दलचे जे काही भावना असतात किंवा जी सगळ्यांसाठी ती सेवा करते आणि कुटुंबातील एकमेकांचा समन्वय साधून ठेवते. त्याचबरोबर काही असे प्रसंग असतात त्या प्रसंगी ती कडक निर्णयसुद्धा घेते. तर असे तिचे अनेक गुण डोळ्यासमोर येतात. घरात पत्नी नसली आणि पुरुष एकटाच असेल तर काय परिस्थिती निर्माण होत असेल. माझं काम करत करत मी माझ्या मोठ्या मुलीशी बोलत होते. ती आता ट्युशनला चालली आहे. तिला बाय केलं आणि मी पुन्हा माझ्या कामाला सुरुवात करायला घरामध्ये निघून आले. तर आता बघा आज गुरुवारचा दिवस असल्यामुळे नैवेद्यासाठी मी इकडे खीर बनवणार आहे, चपाती बनवणार आहे आणि नेहमी नेहमी आपण बटाट्याची त्यानंतर कांद्याची भजी खातो, मूग डाळीची भजी खातो. पण आज मी ना इथे फ्लॉवरची भजी बनवणार आहे. खायला अत्यंत टेस्टी लागतात, फार सुंदर लागतात. तुम्ही ट्राय करा बघा कधीतरी. तर त्यासाठी सर्वप्रथम काय केलं, पाणी गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकलं आणि तो जो फ्लॉवर आहे तो असा आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचा. मग त्यामुळे काय होतं त्याचा जो उग्र वास असतो तो निघून जातो आणि त्याची भजी खायला खूप छान लागतात. त्यानंतर मी आता इथे पावट्याची आमटी बनवणार आहे. तुम्ही म्हणाल आता इथे काळ्या कढईमध्येही तळणीच्या तर हो, मग तुम्ही ट्राय करा बघा ताईंनो. लोखंडाच्या कढईमध्ये आपण जेव्हा भाज्या बनवतो पासून आपल्याला लोह देखील मिळतं आणि त्या भाजीची टेस्टच काही वेगळी लागते. त्यामुळे अशा काही ज्या सिलेक्टेड भाज्या असतात ना, मी ट्रायप्लायच्या कढईमध्ये भांड्यात किंवा टोपात नाही बनवत. मी अशीच या लोखंडी कढईमध्ये बनवते. त्याचा तो लोखंडाचा जो उतरलेला त्याच्यामध्ये लोह असतं किंवा त्याचा तो कलर याने पावट्याची आमटी इतकी भन्नाट लागते. आमच्या घाटावर तर या सीझनमध्ये मस्त पावट्याची आमटी, भाकरी कुस्करून त्याच्यावरती तूप वगैरे घेऊन छान असं रानामध्ये खाल्लं जातं. अगदी साधी सोप्या पद्धतीने मी इथे पावट्याची आमटी फोडणी दिली, तुमच्यासोबत शेअर केलीच. बघितलं जास्त काही मसाले नाही, आपले नेहमीचेच बेसिक मसाले घातले. आणि हो, इथे तिखनेस येण्यासाठी मी भरडा वापरते पातळ भाजीला. आता हा भरडा म्हणजे काय ते मी तुम्हाला कधीतरी त्याची रेसिपी शेअर करेनच. पण कुटाचं प्रमाण कमी वापरते, पण भरडा हा मी वापरतेच. त्याच्यानंतर बघा आता इथे आमटी तयार झाली, म्हणजे शिजायला मी साईडला ठेवून दिली आहे गॅसवरती आणि ती उकळते छान अशी. त्याच्यामध्ये बघा त्याचा जो अर्क उतरतो ना लोखंडाचा तो खूप छान लागतो. सकाळचा एवढा भात शिल्लक असल्यामुळे थोडासा नैवेद्याला कुकर लावून घेतला मी भाताचा. आणि आता इथे श्री माझा स्कूलमधून आला आहे, त्याची गंमत दाखवते.
आली बाबडी. अरे वा. कसा गेला आजचा दिवस स्कूलचा? छान गेला. काय शिकवलं टीचरनी? बुकमध्ये पेपर लिहिला पूर्ण? अरे तू काय करतोय? आयडी टाकतोय काय मशीनमध्ये? बघा श्री आता स्कूलमधून आलाय, त्याची कशी मस्ती चालली. आल्यानंतर असाच नुसता इकडून तिकडून पळत राहतो. ये भाई. आणि आमचा समर्थ, हा पण श्री आणि समर्थ हे दोघे सुद्धा एकाच क्लासमध्ये आहेत, स्कूलमध्ये. आता या दोघांची मस्ती चालू होईल. आल्यानंतर आता तयारी करतील, नाश्ता करतील. आता श्री फ्रेश होतोय तोपर्यंत मी इथे पटकन कणिक मळून घेणार आहे, कारण पुन्हा त्याला नाश्ता द्यायचा असतो. तो फ्रेश होऊन आला, असं कपडे वगैरे त्यांनी घातलेले आहेत. आता तो माझ्यासाठी नाश्ता दे असं बोलतोय. तर त्याला आज खिचडी हवी होती खायला, तर मी सकाळी उपवासासाठी खिचडी केली होती, त्यातली थोडीशी खिचडी त्याच्यासाठी ठेवली काढून. आणि मग इथे लगे हात मी कणिक मळून घेतली. माझी एवढी सगळी कामं होईपर्यंत तिन्ही संजेची वेळ झाली. आता मी बाहेर तुळशीला दिवा लावून घेत आहे. बघा ताईंनो, तुळशीसमोर किंवा घराच्या उंबरठ्यावर दिवा लावणे हे धार्मिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या देखील तेवढंच महत्त्वाचं मानलं जातं. ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते, आर्थिक समृद्धी वाढते, नकारात्मकता दूर होते आणि आरोग्य देखील सुधारते. तुळस ही देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं, त्यामुळे तिच्याजवळ दिवा लावल्याने सुख, शांती आणि संपत्ती मिळते. घराच्या उंबरठ्यावर दिवा लावल्याने काय होतं तर घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करत नाही, नकारात्मक ऊर्जा दूर राहते असं मानलं जातं बघा. तसेच एक प्रकारे घरातील सदस्यांचं आणि देवी देवतांचं स्वागत करण्याचा हा एक मार्ग आहे. तर त्यामुळे मी असं रोज सकाळ संध्याकाळ तुळशीला आणि बाहेर माझ्या मुख्य दरवाजावरती दिवा लावून घेते. आता इथे मी घरातली देखील देवांना दिवा लावत आहे. तर आज लक्ष्मीची पूजा असल्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील 3रा गुरुवार आहे, ती देखील मी इथे पूजा मांडणी केलेली आहे सकाळीच. ती नाही मी शेअर केली, कारण बघा प्रत्येकाची पूजा मांडणी ही सेमच असते. त्यामुळे मी अशी एकदम आज मी खूप छान आणि साधी अशी सोज्वळ देवीचं रूप केलेलं आहे. कारण मला आहे ना पहिल्या काळातील म्हणजे माझी आजी, आई वगैरे जे जशा पद्धतीने अशी साधी कलशाची पूजा करायची ना, तो दिवस आठवला. तर मी म्हटलं आज चला मनात आलं माझ्या अशीच छानशी पूजा करू एकदम साधी. मी देवीला वस्त्र वगैरे मुकुट असं काही घातलं नाही, ते सर्व आहे माझ्याकडे. तर मला आज अशी वाटली देवीची पूजा करावी म्हणून मी केली. त्यानंतर पोथीपठण वगैरे मी केलं इथे आणि माझी अशी पूजा व्यवस्थित संपन्न झाली. बघा अशा घरात पूजा वगैरे असेल की वातावरण किती मंगलमय आणि प्रसन्न वाटतं. आणि आमच्या घरामध्ये तर सगळ्यांनाच अशी पूजेची, आरतीची फार आवड आहे. मी जेव्हा नित्यसेवा करते रोजची, त्यावेळेस संध्याकाळी आम्ही रोज तिन्ही संजेला आरती वगैरे करतो. तर माझी मुलं, मिस्टर जर त्या वेळेत आले तर ते देखील आरतीला असतातच. तर अशी पूजा वगैरे झाल्यानंतर मी घरामध्ये धूप जाळते. तर अशा पद्धतीने मी सर्व घरामधून धूप फिरवून तो माझ्या बाहेर उंबरठ्यावरती ठेवला. आता मी आरती करून घेत आहोत. देवीची विधिवत पूजा मी करून घेतली आणि आम्ही घरामध्ये जेवढे मेंबर अवेलेबल होतो त्यांनी मिळून आरती करून घेतली. कारण आज बघा घरातील 2 मेंबर नाही आहेत, त्यामुळे आम्हीच आरती केली. त्यानंतर मी उरलेल्या स्वयंपाकाकडे आता वळते. तर आता बघा देवीला नैवेद्य दाखवायचे, त्यासाठी मी इकडे खीर तयार करते. खिरीसाठी मी सर्वप्रथम थोडंसं पाणी घेतलं, त्याच्यामध्ये साखर विरघळून घेतली. कारण कुठल्याही गोडाचा पदार्थ करताना थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, मग तुम्ही दूध टाका हवं तर, पण फक्त दुधाचं करू नका, कारण त्यांनी एवढी टेस्ट चांगली येत नाही. तर बघा साईडला मी ठेवून दिलं, वेलची पूड टाकली आणि लगे हात मी इकडे चपात्या देखील पटकन करून घेणार आहे. कारण बघा आपण गृहिणी म्हटलं की आपल्याला एकाच कामामध्ये अडून बसता येत नाही. ते म्हणतात ना देवीसारख्या 6 हातांनी आपल्याला 6 कामं करावी लागतात. गंमत केली हो ताईंनो. तर अशा प्रकारे मी फटाफट दोन्ही गॅसवरती
स्वयंपाक करून घेत आहे. आता दूध छान उकळलं, त्याच्यामध्ये मी बघा मखाण्याची पावडर आणि ड्रायफ्रूटची पावडर करून ठेवलेली आहे भाजून. तर आणि त्यामुळे माझी खीर अशी पटकन होते. त्याचबरोबर थोडेसे तांदूळ देखील मी त्याच्यामध्ये असे तुपावरती भाजून दाणेदार असे वाटून ठेवलेले. फार सुंदर लागते खीर खायला. बघा आता इथे मी तुमच्यासोबत शेअर करते खीर. दिसायलाही सुंदर दिसते, तेवढीच खायलाही सुंदर लागते. आता मी तुम्हाला फ्लॉवरची भजी दाखवत आहे इथे. भजी बघा आपण कांद्याची, बटाट्याची, अजून वेगवेगळ्या प्रकारची करतो. पण हा फ्लॉवर जो असा भाजी आहे की ती माझ्या मुलांना अजिबात आवडत नाही. मग ती मी अशी कधी भजी करते, तर कधी मग पावभाजीसाठी यूज करते. असे वेगवेगळे पदार्थ त्याच्यापासून बनवते. कधी फ्लॉवरची वडीसुद्धा मी बनवते, तरच ते अगदी चवीने अशी खाल्ली जातात. त्यासाठी इथं मी फ्लॉवर मगाशी शिजवून घेतलेला तुम्ही बघितलं. त्यामध्ये सगळे बेसिक मसाले टाकले. कॉर्नफ्लॉवर 1 चमचा टाकला आणि हवं तेवढं जे चण्याचं पीठ आहे तेवढं टाकलं. चवीनुसार मीठ आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकली. आता बघा भजी म्हटलं की तळण आलंच, आणि तळण म्हटलं की सगळ्यांच्या आवडीनिवडी आमच्या घरात वेगळे. आता स्त्रीच्या पप्पांना पापड अजिबात आवडत नाही, त्यांना कुरडई आवडते. आणि मुलांना कुरडई नको, पापड हवेत. आणि आज काय स्त्रीचे पप्पा नव्हते, त्याच्यासाठी मग मुलांच्या आवडीचे फक्त पापडच मी फ्राय केले. त्यानंतर आता इथे भजी मी फ्राय करते. बघा भजी करण्यासाठी जो फ्लॉवर आहे ना, तो अशा मोठ्या मोठ्या फुलांमध्येच कापायचा, म्हणजे आपल्याला पटकन अशी भजी सोडता येतात तेलामध्ये आणि खायला पण छान लागतात. जर आपण तो फ्लॉवर बारीक कापला तर तो पाण्यामध्ये पटकन असा जास्त शिजला जातो. मग त्याची टेस्ट पण आपल्याला हवी तशी लागत नाही. त्यामुळे फ्लॉवर असा छान मोठासा ठेवायचा. तर बघा ताईंनो, अशा प्रकारे माझं साधंसुधं आणि मस्त असं जेवण तयार आहे. भात, चपाती, त्यानंतर फ्लॉवरची भजी, हे पापड, खीर वगैरे. उपवास असलं ना की मुलांची मज्जाच असते ना, वेगवेगळे पदार्थ असे खायला मिळतात. तसं तर मी नेहमीच बनवत असते, पण उपवासा दिवशी थोडंसं स्पेशलच असतं ना आपल्याकडे. तर आजचं हे जे रुटीन आहे किंवा गुरुवारची जी पूजा आहे ती तुम्हाला कशी वाटली, किंवा मी बनवलेले जे हे पदार्थ आहेत त्यातील पदार्थ तुम्हाला कसे वाटले. जर आवडले असतील तर ताईंनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमचा सपोर्ट मला कायम असू द्या. त्यामुळे मला काम करायला देखील तेवढं प्रोत्साहन मिळेल आणि मी तुमच्यापर्यंत छान छान नवनवीन असे व्हिडिओज किंवा वेगवेगळे कंटेंट घेऊन येईल. तर बघा ताईंनो, मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती. आजचा व्हिडिओ मी जेव्हा एडिटिंग करत होते तेव्हा माझ्यासोबत एक गोष्ट घडली, तर ती मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन. कारण बघा वेळेनुसार सगळ्या गोष्टी होतात. आपण म्हणतो कसं होणार, काय होणार, ती पण देवाला, स्वामींनाच काळजी असते. असा प्रकार झाला आज माझ्याबरोबर. तर मी तो उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर ताईंनो आवडला तर नक्की लाईक करा. चला मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते आणि अशाच छानशा व्हिडिओसोबत, छानशा माहितीसोबत, नवीन कंटेंट घेऊन पुन्हा उद्या नव्याने तुमच्याबरोबर गप्पा मारायला लवकरच येईन. गप्पा मारायच्या असतील, ऐकायच्या असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा. चला तर सर्वांना बाय बाय.